हॅलो गाईज, तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी आज खूप दिवसांनी हा ब्लॉग करत आहे. म्हणजे मी गावी गेलेली तेव्हाचे माझे ब्लॉग्स होते, ते पण 2 ब्लॉग्स मला टाकायचे आहेत पण मी नाही टाकले. तर हा ब्लॉग मी आज शूट करत आहे. तर आजचा ब्लॉग असणार आहे रेसिपी ब्लॉग. तर काय रेसिपी आहे? चिकन किमा. चिकन खिमा आम्ही करणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी बघायची असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. लेट्स कंटिन्यू द ब्लॉग. तर गाईज, आता आपण करूया रेसिपीला सुरुवात. तर इथे आहे लिशियसचं चिकन. आज आम्ही लिशियसचं चिकन फर्स्ट टाइमच आणलंय खिम्यासाठी. इथे आहे कांदा टोमॅटो, इथे आहे आलं लसूणची पेस्ट, आणि इथे आहे काय? खडे मसाले. खडे मसाले थोडी ना पूर्ण आहेत. दालचिनी आहे. आणि इथे आहे कोथिंबीर. आणि इथे आहे आमची कढई, यात आमची दीदी टाकणार आहे तेल. तर आम्ही ही रेसिपी जी चिकन खिमाची होती ती कोल्हापूरला खाल्लेली आमच्या अनुजा ताईकडे. तर आम्ही आता ती फर्स्ट टाइमच आमच्या घरी ट्राय करतोय. तर लेट सी. मला काय माहिती मिरच्या कुठे. तर पहिल्यांदा तर टाकलाय थोडासा काय तेजपत्ता आणि दालचिनी, लवंग आणि काळे मिरे आणि मिरची. आता काय टाकणारस? आलं लसूणची पेस्ट ना. कांदा टाकूया आता मस्त. आणि कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आपल्याला. आपण ब्राऊन झाल्यावरच आता भेटूया. तर गाईज, आता कांदा मस्तपैकी भाजून झालेला आहे. तर आपण पुढचे काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते पण बघूया. आणि मी एवढ्या दिवस व्लॉग करत नव्हती किंवा केला नाही का, तर मला इच्छाच होत नव्हती काय माहिती का व्लॉग करायची. तर आता दीदीनी जरा जबरदस्ती केलेली आहे माझ्यावर. बोलली की आज जरा रेसिपी टाकूया. मग म्हटलं करावं जरा व्लॉग, कारण माझा फोन पण जरा सपोर्ट नाही करत आहे व्लॉगला. त्यामुळे बघूया, चुकून जर भेटला मला फोन तर. तसा तर देता येत मला, पण मला घ्यायचा नाहीये, ती वेगळी गोष्ट. आता काय टाकणार आहेस? आपण बघूया, वेट. गाईज, आता मस्त आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूणची पेस्ट टाकताना अजिबात कंजूसी करू नका कुठल्याही रेसिपीमध्ये, आय थिंक सो, कारण त्याच्याने एक वेगळा फ्लेवर येतो. आणि मस्त असा बाहेर पाऊस पडतोय आणि आमच्या इथे कुकिंग चालू आहे. आता आलं लसूणच्या पेस्ट नंतर टाकायचा आहे टोमॅटो. आता ऑलमोस्ट कांदे किती होते? 5 ते 6 कांदे होते आणि 4 ते 4.5 असे टोमॅटो होते, मोठे मोठे होते. कारण ह्याच्यामध्ये बाकी काय मसाला येत ना, फक्त कांदा टोमॅटो आणि जे आपले गरम मसाले वगैरे आहे तेच. तर ते कांदा टोमॅटो भरपूर असं टाका. तर गाईज, आपण आता सगळे मसाले टाकूया. काय काय मसाला सांग? हा घरचा मसाला आहे तिखट. हा चिकन मसाला आहे आणि थोडीशी हळद आहे. ओके. आणि मग हे झाल्यानंतर चिकन टाकायचं. हा, थोडस तेलात 2 मिनिटं भाजून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं थोडस. आणि इथे बघा भात होतोय आमचा. गॅस खरं चालूच नाही, पॉट लॉल हो गया. आणि ते आमच्या बापूंच्या फ्रेंडनी शेंगोळी दिलेली आहे, रामदास शेठच्या वाईफने. आता चिकन टाकून घेऊया. हे जरा आम्ही फर्स्ट टाइमच आणलंय लिशियसचं. काय माहिती, होप सो चांगलं होईल. तर गाईज, हे असं आम्ही टाकलंय. आता ह्याला मस्त शिजू द्या चांगलं. शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय ऍक्च्युली, आणि टेस्ट करून पण. तर खिमाची रेसिपी तर खरंच खूप छान झालेली, कारण आमचा फर्स्टच ट्राय होता आणि पावसोबत आम्ही खाल्ला तर मस्त लागत होता. तर तुम्ही पण ट्राय करू शकता तुमच्या घरी.
तर गाईज या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जावा. मी नेक्स्ट व्लॉग